हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा. तू इतकी मोठी वाटत नाहीस ग, असं जर कोणत्याही महिलेला म्हटलं तर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद नक्कीच लपत नाही. बऱ्याचदा साडीमध्ये मुली व महिला वयापेक्षा मोठ्या वाटतात. साडी नेसणे प्रत्येकीला आवडते, पण काहींना साडी नेसल्यानंतर ती सावरता येत नाही, तर वय वाढल्यानंतर साडी नकोशी वाटते. पण अशा काही साड्यांच्या डिझाईन्स आहेत ज्या नेसल्यानंतर तुम्ही 45च्या वयातही 30च्या दिसू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जास्त वयाच्या स्त्रियांनी कोणत्या साड्या नेसाव्या आणि कोणत्या साड्या टाळाव्यात हे पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. लग्न समारंभात, मोठ्या कार्यक्रमात नेसण्यासाठी अनेक जणींना जड सिल्क साड्या नेसणे आवडते, पण या जड साड्या दिवसभर नेसणे थोडे अवघड जाते. खांद्यावर वजन जाणवते, चालताना अस्वस्थ वाटते आणि साडी सतत सांभाळावी लागते. अशा वेळी चंदेरी, माहेश्वरी किंवा लाईट वेट सिल्क साडी चांगला पर्याय ठरतो. या साड्यांचे कापड हलके असते, त्यामुळे अंगावर या साड्या खूप कम्फर्टेबल वाटतात. माहेश्वरी साड्यांवर हलकी चमक असते, त्यामुळे माहेश्वरी साड्या खूपच एलिगंट आणि क्लासी दिसतात. खूपच स्लिपरी किंवा जॉर्जेटच्या साड्या दिसायला खूप सुंदर असतात, पण या साड्या खूपच घसरट असतात. खांद्यावरून पदर वारंवार सटकतो आणि प्लेट्स नीट बसत नाहीत. अशावेळी कॉटन, सिल्क, लिनन आणि नारायणपेठ साडी बेस्ट चॉईस ठरते. या साड्यांचे फॅब्रिक थोडे मजबूत असते, त्यामुळे साडी शरीरावर व्यवस्थित बसते, प्लीट्स व्यवस्थित बसतात आणि साडी दिवसभर कॅरी करणे देखील सोपे जाते. विशेषतः नारायणपेठ साडी हलकी आणि सुंदर बॉर्डरची असते, जी नेसल्यानंतर ग्रेसफुल लुक मिळतो. काही वेळा खूप मोठ्या प्रिंट किंवा डिझाईन असलेल्या साड्या नेसल्यानंतर शरीर जास्त जाड दिसू शकते. अशावेळी जामदानी, इक्कत किंवा छोट्या डिझाईन असलेल्या साड्या निवडल्यानंतर खूप क्लासी दिसतात. या साड्यांमध्ये नाजूक डिझाईन असते, म्हणून साडी खूपच सॉफ्ट, एलिगंट लुक देते. जामदानी साडीचे विणकाम खूप सुंदर असते आणि ती साडी खूप हलकी असते. याशिवाय काही साड्यांची बॉर्डर खूपच जड असते. ती साडी व्यवस्थित अंगावर बसत नाही आणि त्यामुळे प्लेट्स व्यवस्थित दिसत नाहीत आणि चालताना देखील जड वाटते. त्याऐवजी तुम्ही नाजूक, मध्यम बॉर्डर असलेल्या साड्या निवडल्या तर साडी खूप ग्रेसफुल दिसते. यामध्ये लिनन, माहेश्वरी, कॉटन, सिल्क या साड्यांची बॉर्डर साधी असते, त्यामुळे या साड्या व्यवस्थित ड्रेप होतात. याशिवाय खूप ग्लिटर किंवा जास्त चमक असलेल्या साड्यांमुळे कधीकधी लुक ओव्हर वाटायला लागतो. त्याऐवजी पेस्टल कलर साडी, साध्या सिल्क साड्या किंवा क्लासी हँडलूम साड्या निवडल्या तर त्या खूप सुंदर दिसतात. त्या साड्यांचे रंग साधे असतात, म्हणून साडी खूप सुंदर आणि ग्रेसफुल दिसते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.